सप्रेम जय भीम। मी राहुल रघुनाथ ओवळ आपल्यासमोर 2024 शिरूर लोकसभा या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो, सध्या देशाला आणि आपल्या या संपूर्ण मतदारसंघाला शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना आपल्यासमोर जी काही आव्हानं आहेत, माझ्यासमोर जी काही आव्हानं आहेत, त्यापैकी सर्वात मोठं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक ऐतिहासिक मतदारसंघ आहे। याच मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। याच मतदारसंघामध्ये भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आहे। याच मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। असा ऐतिहासिक मतदारसंघ विकासापासून आजपर्यंत वंचित राहिलेला आहे। गड किल्ल्यांचं संवर्धन हे आजपर्यंत झालेलं नाही आहे। मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वसाहती बसत चालल्यात, कामगारांचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरांची आवश्यकता आहे, त्याही पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीच्या अडचणी आहेत, वाहतुकीच्या अडचणी आहेत, त्याही सॉल्व्ह झालेले नाही आहेत, त्याचेही प्रश्न मिटलेले नाही आहेत। म्हणून मी या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यासमोर येत आहे। माझे ध्येय आणि उद्दिष्टे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार निर्माण करणे। त्यासाठी भूमिपुत्रांना 90% न्याय मिळाला पाहिजे। स्थानिक तरुणांना त्यांच्या त्या औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे। KG to PG माझ्या मतदारसंघातील जे काही सरकारी विद्यालय असतील, महाविद्यालय असतील, त्यामध्ये KG to PG मोफत शिक्षण दिलं पाहिजे। तिसरं, आरोग्यविषयकमध्ये प्रत्येक गावामध्ये कुटीर रुग्णालय झालं पाहिजे। त्या कुटीर रुग्णालयामध्ये मोफत उपचार झाले पाहिजेत। कॅन्सरसारख्या गंभीर आजार असतील, इतर काही गंभीर आजार असतील, त्यावरती मोफत उपचार झाले पाहिजेत। त्याचप्रमाणे पुणे नाशिक रोड या मतदारसंघातनं जात असताना तिथं चाकण असेल, नारायणगाव असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची अडचण होती। त्याचप्रमाणे पुणे नगर रोड असेल, शिक्रापूर ते वाघोली उड्डाणपुलाची खूप मोठी गरज आहे। आजपर्यंत उड्डाणपूल कागदावरतीच आहे। पुणे नगर रोड ते वाघोली तिथे उड्डाणपुलाची गरज आहे, तो पण आजपर्यंत कागदावरतीच आहे। रिंग रोडच्या नावाखाली आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करायचं काम चालू आहे, त्याचाही प्रश्न मिटलेला नाही आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन मी आपल्यासमोर ही 2024ची लोकसभा घेऊन आपल्यासमोर येत आहे। आणि माझं आपल्याला आव्हान आहे की या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जर आपण भरघोस मतांनी विजय दिला तर नक्कीच आपण दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम।